80% कोलेस्ट्रॉल तुमचं शरीर बनवतं. का बनवतं? शरीराचा एक अतिशय महत्वाचा घटक आहे, तो हिलिंग एजंट आहे. तो डॅमेज प्रिव्हेंट करणारा कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम आहे. जखमा भरायसाठी मदत करत असतो. ज्यावेळी शरीरामध्ये स्केअरसिटी असते ना, त्यावेळी शरीर काय करतं? फेकून द्यायच्या गोष्टी सुद्धा साठवून ठेवतं. माझ्या शरीरात खूप जास्त इजा होतीये, स्मोकिंग करतोय, टोबॅको करतोय, खूप स्ट्रेस घेतोय, व्यायाम करत नाहीये, आतमध्ये डॅमेज चालू आहेत. या डॅमेजला भरण्यासाठी मला कोलेस्ट्रॉल पाहिजे. आता एलडीएल हे फेकून द्यायचं कोलेस्ट्रॉल होतं, तरी सुद्धा शरीर काय करतं? त्या एलडीएलला साठवून ठेवतं, भविष्यात कुठेतरी वापरता येईल. सो हे समजणं मला वाटतं गरजेचं आहे. उगाच कोलेस्ट्रॉलसाठी गोळ्या खाणं ह्याच्या मी बिलकुल विरोधात आहे. तुम्हाला समजलं पाहिजे की कोलेस्ट्रॉल का वाढतंय, त्याच्या मागची कारणं शोधा, ती एलिमिनेट करा. ती एलिमिनेट झाली की आपोआप तुमचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल राहील. तुम्हाला कुठलीही गोळी खायची गरज नाही.